नुकत्याच मुंबईत झालेल्या एका अत्यंत महत्वाच्या बैठकीत महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. जलसातबारा. होय, बरोबर ऐकलं. जमिनीच्या सातबाऱ्यासारखाच आता पाण्याचाही सातबारा असणार आहे. हा काही फक्त कागदावरचा प्रशासकीय बदल नाही, तर पाण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच मुळापासून बदलणारा हा एक अतिशय भन्नाट उपक्रम आहे. चला तर मग याच्या थोडं खोलात जाऊया. जमिनीचा सातबारा उतारा तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यात जमिनीचा मालक कोण, पीक कोणतं, कर्ज किती, याची सगळी इत्थंभूत माहिती असते. अगदी याच धर्तीवर आता प्रत्येक गावातल्या पाण्याची संपूर्ण माहिती एका विशेष नोंदवहीत ठेवली जाणार आहे. विचार करा, पाणी आता फक्त एक नैसर्गिक देणगी राहिलेली नाही, तर ती एक अत्यंत मौल्यवान आणि मोजता येण्याजोगी संपत्ती मानली जाणार आहे. आणि सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे अशी स्वतंत्र जलनोंदवही तयार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य ठरणार आहे. प्रत्येक गावासाठी ही एक प्रकारची मास्टर ब्ल्यूप्रिंटच असणार आहे. पण आता असा प्रश्न पडतो की ह्या सगळ्याची अचानक गरज का भासली? तर याची पार्श्वभूमी समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, राज्यामधली पाणी टंचाई आता फक्त उन्हाळ्यापुरती मर्यादित राहिलेली नाहीये. एका बाजूला अटणाऱ्या विहिरी आणि पाण्याचे टँकर्स, तर दुसऱ्या बाजूला झपाट्याने वाढणारं कॉन्क्रीटचं जंगल. यामुळे पाण्याची मागणी अक्षरशः गगनाला भिडली आहे. पाण्याची कमतरता ही आता कागदावरची नव्हे, तर आपल्या रोजच्या जगण्यातली एक अतिशय गंभीर अडचण बनली आहे. याच वाढत्या पाणी टंचाईमुळे पाण्याचा असा काटेकोर हिशोब ठेवणं आता फक्त एक पर्याय राहिलेला नाहीये, तर ती काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. आता प्रशासकीय पातळीवर हा एवढा मोठा निर्णय नेमका कसा घेतला गेला हे पाहणंही तितकंच रंजक आहे. हा विषय अगदी वरिष्ठ पातळीवरून अतिशय वेगाने पुढे नेण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ही जल सातबारा योजना पुढे आली आणि ज्या बैठकीत या निर्णयावर अंतिम मोहर उमटवली गेली, त्या बैठकीचे अध्यक्षस्थान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूषवलं होतं. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ती म्हणजे पाणी टंचाईसारख्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी धोरणात्मक पातळीवर अगदी सर्वोच्च स्तरातून अतिशय वेगाने पावलं उचलली जात आहेत. यातला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळं प्रत्यक्षात मोजणार कसं? यासाठी ॲक्वेरियम नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने दोन अतिशय शास्त्रीय आणि भारी संकल्पना प्रशासनासमोर मांडल्या. त्या म्हणजे वॉटर ऑडिट आणि वॉटर बॅलन्स शीट. आता हे समजून घ्यायला अगदी सोपं आहे. जसं आपण आपल्या घराचं मासिक बजेट आखतो, मिळणाऱ्या पगारातून प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवतो, तसाच आता पाण्याचा हिशोब ठेवायचा. आपण आपला मोबाईल डेटा अगदी शेवटच्या MB पर्यंत मोजतो, मग पाण्याचा हिशोब का नको? वॉटर ऑडिट म्हणजे पाण्याचं काटेकोर परीक्षण करणं, आणि वॉटर बॅलन्स शीट म्हणजे निसर्गाकडून किती पाणी मिळालं आणि आपण किती वापरलं याचा अचूक ताळेबंद मांडणं. एकदम सोपं आणि सरळ. आता यातली सर्वात रंजक गोष्ट काय माहितीये? या संकल्पनेची प्रत्यक्ष जमिनीवर अंमलबजावणी कशी होणार ते बघा. हे एखाद्या पावसाच्या थेंबाच्या प्रवासासारखं आहे, ज्याचं ट्रॅकिंग 3 मुख्य टप्प्यात केलं जाईल. पहिला टप्पा म्हणजे गावात पडणाऱ्या पावसाची, अगदी पहिल्या थेंबाची अचूक नोंद ठेवणं. दुसरा टप्पा म्हणजे त्या पाण्याचा पुढे काय प्रवास होतो, त्यापैकी किती पाणी साठवलं आणि शेती किंवा पिण्यासाठी किती वापरलं गेलं याचा मागोवा घेणं. आणि तिसरा, सर्वात आधुनिक टप्पा म्हणजे पाण्याचा पुनर्वापर किती होतोय आणि शेवटी शिल्लक पाणी किती याचा हिशोब लावणं. थोडक्यात सांगायचं तर पाऊस पडल्यापासून ते त्याच्या पुनर्वापरापर्यंतच्या प्रत्येक थेंबाचा प्रवास या सिस्टीममध्ये टिपला जाणार आहे. अर्थातच असा अचूक आणि व्यापक हिशोब ठेवायचा म्हणजे एका भक्कम तांत्रिक आणि वैज्ञानिक चौकटीची गरज होतीच. या संपूर्ण प्रक्रियेच्या मागे अनेक तज्ज्ञांचं अफाट संशोधन दडलेलं आहे. अक्वेरियम या संस्थेसोबतच जलतज्ञ डॉक्टर सुब्रमण्यम कन्सूर, डॉक्टर अविनाश कदम आणि उदय नायर या सर्वांना या वॉटर अकाउंटिंग फ्रेमवर्कचे खरे शिल्पकार मानलं जातं. या तज्ज्ञांच्या अनेक वर्षांच्या अभ्यासाच्या आणि शास्त्रीय योगदानाच्या जोरावरच राज्यासाठी ही काटेकोर जलमापन प्रणाली विकसित करणं शक्य झालंय. ही यंत्रणा फक्त कागदावर चालणारी नाही, तर प्रत्यक्ष भौगोलिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून तयार करण्यात आली आहे. आता साहजिकच एक प्रश्न निर्माण होतो की एवढी मोठी आणि गुंतागुंतीची योजना एकाच वेळी संपूर्ण राज्याला लागू कशी करणार? तर प्रशासनाने यासाठी अतिशय व्यावहारिक पाऊल उचललं आहे. कसं आहे ना, करोडो लोकांच्या सवयी आपण एका रात्रीत नाही बदलू शकत. म्हणूनच सुरुवातीला हा प्रकल्प संपूर्ण राज्यात न राबवता काही निवडक गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर म्हणजे पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केला जाईल. या प्रयोगातून मिळणाऱ्या अनुभवांवरून प्रत्यक्ष जमिनीवर काय अडचणी येतात ते समजून घेऊन त्यात योग्य त्या सुधारणा केल्या जातील. आणि हो,
सर्व त्रुटी दूर झाल्यानंतरच मग या संपूर्ण प्रणालीचा राज्यभर विस्तार केला जाईल. बरं, ह्या सगळ्या खटाटोपाचं अंतिम उद्दिष्ट काय आहे आणि यामुळे खरंच काय बदल घडेल? तर या प्रक्रियेतून जो अचूक डेटा मिळेल त्याचा सर्वात मोठा आणि क्रांतिकारी फायदा असा की यापुढे सरकारी धोरणे आणि नियोजन फक्त अंदाजावर अवलंबून राहणार नाहीत. दरवर्षी पाण्याचे योग्य वर्गीकरण करून त्याचा एक सविस्तर अहवाल तयार केला जाईल. या डेटावरून आपल्याला अगदी स्पष्ट चित्र दिसेल की कोणती गावे खऱ्या अर्थाने पाणीदार आहेत आणि कुठे भविष्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होऊ शकते. यामुळे काय होईल तर सरकारी निधी आणि जलसंधारणाचे उपाय अगदी अचूक ठिकाणी आणि योग्य वेळेवर पोहोचवणं शक्य होईल. आता आपण या सविस्तर विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. या पारदर्शक प्रक्रियेमुळे पाण्याचा अपव्यय नक्कीच कमी होईल असा शासनाचा ठाम विश्वास आहे. पण ह्या निमित्ताने एक खूप मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. पाण्याचा असा प्रत्येक थेंब मोजल्याने आणि त्याचा हिशोब ठेवल्याने खरोखरच आपल्या सर्वांमध्ये एक नवीन जबाबदारीची भावना निर्माण होईल का? जेव्हा पाण्याला फक्त एक मोफत मिळणारी गोष्ट न मानता त्याला एक मूल्य प्राप्त होईल, तेव्हाच कदाचित आपल्याला त्याची खरी किंमत समजेल, आणि तीही आपली विहीर पूर्णपणे कोरडी पडण्याआधीच. हा विचार नक्कीच जलसाक्षरतेच्या दिशेने एक खूप मोठं पाऊल ठरू शकतो. थोडा विचार नक्की करा.